मी धम्मदर्शी प्राचार्य NK सावळे, बुद्ध उपासक उपासिका, आपणा सर्वांना जय भीम. धम्मबांधवांनो, माझे काका सोगाजी अवचार हे रेल्वेमध्ये सेवेत कार्यरत होते. ते सेवेत आमानवाडी येथे असताना सेवेतून सेवानिवृत्त झाले. करिता त्यांनी रेल्वे स्टेशनला लागूनच प्लॉट घेऊन स्वतःचे घर बांधले व तेथे शेतीसुद्धा घेतली. कुटुंबासह राहत असताना काही वर्षांनी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. परंतु त्यांना 4 मुले व पत्नी बायनाबाई आणि सुना तसेच नातवंड असा मोठा परिवार होता. त्यांचा एक मुलगा राजरतन अवचार हे रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर म्हणून सेवेत कार्यरत होते आणि दुसरा मुलगा अशोक अवचार वाशिम जिल्हा परिषदमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत कार्यरत होते. तसेच त्यांची पत्नीसुद्धा शिक्षिका होती. बाकी 2 मुले अमानवाडी येथे राहत असून ती शेती व्यवसाय करतात. काकांना जाऊन 10-15 वर्ष झाले असतील. त्यांच्या पश्चात आमच्या काकूंनी पूर्ण कुटुंबाचा योग्य सांभाळ केला आणि त्यांच्या वृद्धावस्थेमध्ये मुलांनीसुद्धा त्यांची योग्य प्रकारे सेवा केली. काकूचे वय 90 ते 93 वर्ष झाले असेल. सृष्टीचा नियम आहे, जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ आहे. काकूचा आजार बळावला व दिनांक 28/7/2025 सोमवारी काकू आपल्यातून निघून गेल्या. परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु बांधवांनो, तथागत बुद्धाने सांगितले, मृत्यू नंतर दुःख मानण्याची काहीच कारण नाही. कारण जन्म म्हटले की मृत्यू अटळ आहे. करिता माझे मते काकूचे वय 90 ते 93 वर्षाचे असल्याकारणे त्यांचे जरामरण झाले. परिवारांनी त्यांची सेवासुद्धा केली. करिता संपूर्ण परिवाराने दुःख न मानता काकूने जे संस्कार आपल्यावर केलेले आहेत त्यांना जपा व आपले पुढील जीवन आनंदात जगा, हीच आईला आदरांजली ठरेल. आज दिनांक 1/8/2025 रोज शुक्रवार बायनाबाई सोगाजी अवचार यांच्या अस्थि विसर्जनानिमित्त आपण काटेपूर्णा नदीला लागून असलेल्या स्मशानभूमी येथे जात आहोत. जलविधी आणि पुण्यानुमोदनासाठी जमलेले सर्व बुद्ध उपासक उपासिका बालबालिका आज 5वा दिवस 28 जुलै 2025 वार सोमवारला बायनाबाई सोगाजी अवचार ह्या आपल्यातून निघून गेल्या आणि आज त्यांचा अस्थि विसर्जनाचा आणि पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम अमनवाडी येथे ठेवण्यात आला आणि त्या निमित्ताने आपण इथे सर्वजण जमलेले आहोत. आणि योगायोगाने आजच्या कार्यक्रमाला आमचे बुद्धाचारी जीवनदादा तायडे आहेत आणि भंते सुद्धा आपल्याला लाभले.
बुद्ध उपासक हो, आपण स्मशानभूमी येथे पोहोचलो असून त्या ठिकाणी काकू बहिणाबाई सोगाजी अवचार यांचा फोटो खुर्चीवर ठेवला असून अवचार परिवार काकूच्या प्रतिमेचे धूप दीपाने पूजन करीत आहे, हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहात. त्यानंतर मुख्य विधीला सुरुवात झाली. सत्यं बुद्धं शरणं गच्छामि, सत्यं धम्मं शरणं गच्छामि, सत्यं संघं शरणं गच्छामि. यानंतर श्रद्धांजलीसाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान. जावत संकार अनित्यावत संकार अनित्यावत संकार उपदवै दापिन उपजित्वा निरुजन्ति तेजको समो सुखो नाति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर एतेन सजवतेन होतु मे जय मंगलम्. नाति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वर एतेन सजवतेन होतु मे जय मंगलम्. नाति मे शरणं अयं संघो मे शरणं वर एतेन सजवतेन
तुम्ही जय मंगल इथे आलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, अवचान परिवारातर्फे भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी कोणीही उद्या केल्याशिवाय जाऊ नये अशी अवचान परिवाराची विनंती आहे. अशा प्रकारे बुद्ध धम्माच्या नियमानुसार वंदना घेऊन अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम संपन्न झाला. बुद्ध उपासक व उपासिकांनी आपल्या हातातील पुष्प वाहून बहिणाबाई यांना अखेरची आदरांजली वाहिली. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. साधु साधु साधु. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. त्यानंतर सर्व उपासक उपासिका घरी परत जाताना आपण पाहत आहात. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. धम्मबांधवांनो, आपण दृश्यामध्ये पाहत आहात नातेवाईक बहिणाबाई अवचार यांच्या अस्थी व रक्षा जमा करताना.
अस्थि विसर्जनानंतर अस्थि व रक्षा नदी पात्रात टाकतात हे आपणाला माहीतच आहे. बायनाबाई भाग्यवान आहेत. त्यांच्या अस्थि व रक्षा इतरत्र दूर ठिकाणी घेऊन जाण्याची गरज नाही, कारण स्मशानभूमीला लागूनच काटेपूर्णा नदी वाहत आहे. आपण दृश्यामध्ये नदी पात्र पाहत असून नातेवाईक त्यांच्या अस्थि व रक्षा नदी पात्रात विसर्जित करीत आहेत. शोधूनही मिळणार नाही आईची ती माया, तिच्या ममतेची छाया. आई विना काही नाही, आई आहे सर्व काही. करेल तितकं प्रेम कमी पडते, तिच्या वाचून प्रत्येक काम वाढते. तिच्या इतकी माया देईल का कोणी, शोधून अशी आईची माया आणेल का कोणी. आई विना जगात दुसरे नाही कोणी, आई विना जगात दुसरे नाही कोणी, जगात दुसरे नाही कोणी. आई तुझा आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. आई तुझा आता सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण तुझी येत राहील, आठवण तुझी येत राहील. तुझ्या स्मृतीस विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वबुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं, रक्षन्तु सर्वदेवता, सर्वसङ्घानुभावेन सदा सोति भवन्तु ते. साधु साधु साधु. शेवटी सर्व नातेवाईकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर परिवाराची भेट घेऊन आपापल्या गावी परत गेले.